नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी आत्ता बाहेर जातो, म्हणजे हेअर कट करण्यासाठी। ऑलरेडी 10:30 वाजले, उठायला लेट झालं, त्याच्यामुळं अंघोळ वगैरे आणखी झाली नाही आहे। तर हेअर कट करून येऊन मग फ्रेश होऊन मग पुढचं जे काही काम असेल ते करणार आहे। आज एक सरप्राईज आहे, ते अनबॉक्सिंग करायचं आहे। दादाने मागवलेलं आहे ते त्याच्यासाठी, तर ते पण अनबॉक्सिंग करायचं आहे। तर मी ते पण तुम्हाला दाखवेलच, आणि जे काही माझं रुटीन असेल ते पण तुम्हाला दाखवेल। माझी हेअरकट करून झालेलं आहे, मी घरी आलो। बघूयात आता घरच्यांचे माझ्या कटवरती काही रिॲक्शन असतील ते। चला बघूयात कोण काय बोलते ते। बघा, ताईची रांगोळी काढायला चालू आहे। इकडनं काजल बाहेर येते। जिसका पुन्हा आला का? यस, ओके। कशी वाटली कटिंग माझी? छान वाटली, छान मस्त। काय बिल्ला मस्त त्याच्या आईला। आणि त्या वरचं कमी करायचं ना ती खोपडी। मस्तच आल्या आल्या मस्तच बोलले पप्पा। चला, हाय बाबू, कशी केली कटिंग बाळा? छान छान। कशी आहे मनोज चाचू कुठे गेलता कटिंग करायला? आवडली का तुला? कशी आहे? छान छान कर, असं कर, छान। थँक्यू थँक्यू। काय काय कुठे गेलता? बरं चला, बाय 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 बाय। मोठा आहे, तुला कशी वाटली? मोठ्याला छान वाटली, प्रश्नच नाही। मस्तच वाटली। कठीणच आवडत नाही, कशी छान म्हणे। नाही, कठीण छान झाली, पण वरचं थोडंसं हे ना हे ना। हा, मग ती तुला दिसते चुकलं ती नाही, हा, तुम्हाला सांगतो। आता काय सांगायचं? इकडे. काय करायचं? इकडे दीदी झोपली आहे घुमटून। तब्येत खराब आहे म्हणून झोपली आहे। मम्मा गाणं म्हणून दाखव एकदा। तर आत्ता वाजलेले आहेत 12:30, आणि मी आत्ता चहा पितोय। हेअर सलूनमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे लेट झालं। तर आता चहा पिऊन बाकीचे सगळ्यांचं झालं आहे, माझं एकट्याचंच राहिले। मी आता चहा वगैरे बनवून मग नाश्त्याला वगैरे मॅगी वगैरे बनवणार आहे। नाश्त्याला मॅगी बनवायला चालू आहे। दादा, तू खाणार का रे? दिदे, तू मॅगी खाणार का? ओके, चला। काही तू नाही, तिघांची मॅगी बनवायची आहे। ठीक आहे, चलो बनवूयात आपण आता मॅगी। चहा झालेला आहे।
तुम्हाला शो करेलच. तोपर्यंत टेक केअर. तर आज दादाला घरी बसल्या बसल्या पावसामध्ये व्हिडिओ शूटिंग करायची इच्छा झाली. पाऊस चालू आहे इकडे आमच्याकडे, तर त्याला आता व्हिडिओ शूटिंग करायची आहे. तर तिथे जाऊयात, आपण बघूयात कशी व्हिडिओ शूटिंग करतोय, काय करतोय ते. हे बघा, जायचं पुढं. इकडं बघू शकता पाऊस चालू आहे, बाहेर आभाळ पण आहे भरपूर. इथं पावसात त्याचे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आता बाहेर जाऊयात छत्री ओपन करून. चलो. कॅमेऱ्याला मेन प्रायोरिटी, आपलं काय आहे, आपण बेगी घेतो विषय. वाह, अब सीन आप देखना भाई. हे असं ह्या साईडने घेऊ, असं इकडं तुला असं सरच नाही. तर आपलं फोटोशूट करून झालेला आहे. जो रिझल्ट आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवेलच. आणि आता जे दादाने गिफ्ट आणलेलं आहे, तुम्हाला म्हणलेलं सकाळी मी, ते अनबॉक्सिंग करायचे. तर चला करूयात आपण ते. कसं वाटतंय? अरे मस्त वाटतंय एकदम. आय एम सो एक्साइटेड. बघू चला, कसं आहे करूया गिफ्ट. आपण. चला मित्रांनो, आपण अनबॉक्सिंग करूया आता मस्त पैकी. वा, आय एम सो एक्साइटेड. आपल्याला हा एक मेन बॉक्स भेटलाय. त्याच्यावर लिहिलंय DJ Osmotion फॉर ॲडव्हेंचर कॉम्बो. आता याच्यात काय काय आहे बघूया. इथं वरती लिहिलंय एक्सटेन्शन रॉड असणार आहे, बॅटरी x3 3चा पॅक असणार आहे, आणि बॅटरी केस. चलो वा 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 वा, मस्त आहे मस्त आहे. तर हे आहे एक्सटेन्शन रॉड, आणि याच्यामध्ये आपल्याला 2 बॉक्स भेटलेत. त्या बॉक्स मध्ये काय आहे बघूया. याच्यामध्ये आपला कॅमेरा असणार आहे ॲक्शन 4. हा आहे आपला ॲक्शन 4 कॅमेरा, आणि याला आपण असं ओपन करूया. ये देखो, इकडून ह्या साईडने हा कॅमेरा आहे. 1x1.3 इंच सेन्सर आहे. या साईडने स्क्रीन आहे, आणि तिकडून पण स्क्रीन आहे. डुअल स्क्रीन आहे ॲक्च्युली, म्हणजे काय रेकॉर्ड होत आहे बघण्यासाठी. आपण इथे ठेवू. याच्यात आता ॲक्च्युली आता सध्या बॅटरी नाही आहे. आणि ही असणार आहे आपल्या कॅमेऱ्याची केस, सेफ्टी पर्पजसाठी. ही बसवल्यानंतर कॅमेरा पडला वगैरे तरी काहीच नाही होणार, त्यासाठी आहे. त्याच्यासोबत स्क्रू पण दिले 2, जरी माउंट करण्यासाठी कामी येतील स्क्रू. हेल्मेटला माउंट करू शकतो, आणि याची चेस्ट केस पण भेटते. चेस्टला बेल्टला आपण कॅमेरा माउंट करू शकतो. आणि वॉट एल्स वी हॅव गॉट इज, ॲक्च्युली आपल्याला हे त्यांनी, आपण ॲडव्हेंचर कॉम्बो घेतल्यामुळं ते आपल्याला एक्सटर्नली विकत घ्यायची गरज नाही. ते आपण आपल्या हेल्मेटला लावू शकतो, आणि ह्याला कॅमेरा माउंट करू शकतो. ॲक्च्युली हे मॅग्नेटिक असल्यामुळं दोन्ही हे बरोबर अटॅच होऊन जातात. चलो, आणि हे काय आहे तर ते त्याच्यातलंच, याला आपण स्क्रू बसवून ते दोन्हीच्या हेल्पने आपण माउंट करू शकतो. मिनिट आपण ओपन करून बघूया.
तर हे बघा, हे अशा पद्धतीने असतं. हे आपण हेल्मेटला असं पॅच करू शकतो. आणि त्यानंतर हा माउंट आहे. तर हे बघायला लागेल कसं असेंबल करायचं ते आपण बघूया. पण हा स्क्रू याच्यामध्ये बसवून आपण हेल्मेटला माउंट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा बॉक्स भेटला याच्यामध्ये. वा वा वा, याच्यामध्ये ॲक्सेसरीज लिहिले आहे बघा इथं. ॲक्सेसरीजमध्ये काय काय आहे बघूया आपण. ही आहे डेटा ट्रान्समिशन केबल, C2C आहे. तर कॅमेरामधला डेटा जो काय आपण रेकॉर्ड केलेला क्लिप आहे त्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये वगैरे डायरेक्ट ट्रान्सफर करण्यासाठी C2C केबल दिली. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक एक्स्ट्रा माउंटसाठी होल्डर दिलं आहे. आणि what else we have got is हे डॉक्युमेंटेशन दिले, गाईड कसं यूज करायचं काय, त्याची गरज नाही आपल्याला. जे आहे एक मिनिट. और इसमें आहे आपली बॅटरी. आपण ॲडव्हेंचर कॉम्बो घेतल्यामुळं 3चा पॅक भेटला आपल्याला. 3 बॅटरी येतात त्याच्यामध्ये. तर हे बघू शकता, DJIचं ब्रँडिंग आहे. ये देखो, इम्पॉर्टंट आहे. आणि इकडून 3 बॅटरी आहेत. तर ह्या मे बी 4. आता याचं रेड इंडिकेटरचा मिनिंग माहीत नाही एकदम, बॅटरी डाऊन आहे का चार्ज आहे. पण 3चा पॅक आहे. त्यापैकी आपण एक बॅटरी काढू और हम डालते इसको अपने कैमरे में. ह्या साईडनी इकडून ह्या पोर्टमध्ये आपल्याला बॅटरी टाकायची आहे. आणि हे पॅक झालं. आता इकडून हे ऑन ऑफ साठी बटन दिलं आहे राईट साईडला. हे प्रेस करून धरल्यावर मे बी टर्न होईल. यस, ये देखो. आता हे सेटअप करायचं आहे आपल्याला. इंग्लिश सिलेक्ट करू आपण लँग्वेज. डिवाइस नेम, स्कॅन QR कोड टू डाउनलोड DJ मेमो अँड कनेक्ट टू कॅमेरा युनिट. ओके. तर मित्रांनो, आपलं ॲक्टिवेशन सक्सेसफुली झालं आहे, बघू शकता. प्रोसेसमध्ये आहे. तर तुम्हाला यूट्यूबवर कुठला पण व्हिडिओ भेटून जाईल, हाऊ टू ॲक्टिवेट युअर DJI Osmo Action 4 कॅमेरा. हे बघू शकता, स्टार्ट झालं आहे. तर तुम्हाला आता दाखवतो. याऊ, आय एम सो एक्साइटेड. चला ओपन करूया कॅमेरा. याऊ, 1 2 3. और ये आउटपुट बघू शकता तुम्ही मित्रांनो. आउटपुट ये बघा, ये देखो, इधर दिखाओ झूम करके. वाव, कैसा है. छान छान. हे बघा, दाखवू. हे असं दिसतंय पण 4K शूट करतंय. हे बघ, एवढंसं दिसतंय पण 4K शूट करतंय. हे बघू शकता मित्रांनो, क्वालिटी आणि क्वांटिटी. चला, हे झालं आपला कॅमेरा. तर तुम्हाला दाखवतो आता हे ग्रिप कशी, जो एक्सटेन्शन रॉड आहे तो कसा याला माउंट करायचा दाखवतो. हे आहे, हां, हे असं आहे. ह्याच्यातला जो स्क्रू आहे ना तो स्क्रू इकडून असं लावायचं, असं इकडून असं टाईट करायचं. आणि हा जो कॅमेरा आहे त्याला हे असं प्रेस करून करता येते. हे डायरेक्ट असं होते. लॉक दाबून धरायचं, लॉक दाबून धरायचं आणि त्याचे लॉक दाबून धरायचं. तसे बाहेर निघतात दोन्ही. एक मिनिट. हे बेस्ट वे आहे की असं अगोदर तुम्ही इकडून स्क्रू न करता बेटर वे की पहिलं असं हे व्यवस्थित, हे मजबूत आहे, खूप खूप खतरनाक आहे एकदम. असं करा, मग नंतर तसं त्याला लॉक ओढून जातं. झालं पाहिजे. नाही झालं, झालं नाही झालं. निकल निकल लई पॅकिंग. हां, नाही झालं. हां, झालं. लॉक झालं. आणि नंतर हे जे आहे त्याच्यामध्ये असं बसवायचं आहे. आणि हा जो रॉड भेटतोय हा अपोजिट साईडने टाकायचा असा
आणि फक्त याला पण रोल करून पण ते उलटा बसला मला वाटतं. रॉड खूप लांब आहे, खतरनाक. किती पण उंच आहे, 500 किलो. हे बघा, वर लागलं. हे बघा, हे किती उंच आहे. हे बघा, इकडे बघा, हे बघा, खूप मोठा आहे हा एक्सटेन्शन रॉड, किती पण मोठा. बघा, ॲक्शन कॅमेरा रेडी. तर तुम्ही यांनी ह्या रॉडच्या हेल्पने हँड हेल्ड ब्लॉगिंग पण करू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त हा हेल्मेटला पण माउंट करता येतो. हेल्मेट माउंटसाठी आपल्याला त्यांनी ऑलरेडी काय बोलू शकतो याला, हे स्टिकर आहे बेसिकली, जे आपल्या हेल्मेटला आपण पॅच करू शकतो. ह्या साईडला पण सेम असंच पोर्शन आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या साईडनी हा रॉड इकडून टाकून रोल ओव्हर करून टाईट करू शकतो आणि हा इझिली हेल्मेटला माउंट होऊन जाईल. थँक्यू सो मच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. हा आहे आपला नवीन कॅमेरा. आम्ही याला व्लॉगिंगसाठी यूज करू शकतो किंवा मोठं व्लॉगिंगसाठी पण यूज करू शकतो. तर थँक्यू सो मच व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.